हाय हॅलो नमस्ते. स्वाती सांडबोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज मी तुम्हाला फ्लावर, वाटाणा, बटाटा गावरान पद्धतीने एकदम झणझणीत चमचमीत अशी भाजी दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नक्की या रेसिपीमध्ये आपण काय काय वापरणार आहोत. एकदम सोप्या पद्धती आणि तुम्ही जर या पद्धतीने केली तर सगळेजण आवडीने खातील. तर इथे मी वाटाणा घेतलेला आहे, 200 ग्रॅम वाटाणा आहे. फ्लावर घेतलेला आहे 1 वाटी भरून आणि 1 बटाटा कट करून घेतलेला आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही मी फ्लावरचे तुकडे फार जास्त मोठे नाही घेतलेले किंवा खूप जास्त छोटेसुद्धा नाही घेतलेले. मीडियममध्ये फ्लावरचे तुकडे करून घेतलेले आहेत. तर आपल्याला हे स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. तर फ्लावरचं आणि बटाट्याचं साईडला ठेवूया. तोपर्यंत इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे. इथे मी कोथिंबीरीचे देठसुद्धा वापरलेले आहे आणि ह्या रेसिपीसाठी आपल्याला कोथिंबीर जास्त वापरायची आहे. कोथिंबीर घातल्यानंतर आलं घालायचं आहे. आलं घातल्यानंतर इथे मी 1 कांडी लसणाची घेतली होती सोलून. लसूण घालायचा. लसूण घातल्यानंतर इथे मी सुक्कं खोबरं वापरलेलं आहे. तुम्ही सुक्कं खोबऱ्याच्या ऐवजी वल्लं खोबरं वापरलं तरी चालेल. खोबरं घातल्यानंतर आपल्याला गरजेनुसार मिरच्या घालायच्या आहेत. मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर आपल्याला ह्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता एकदम बारीक वाटण तयार करून घेतलेलं आहे. वाटण तयार झालं की एका साईडला इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. तेल घातल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत. जिरे तेलामध्ये तडतडले की आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्ता घातल्यानंतर इथे मी मीडियम साईजचे 2 कांदे घेतले होते बारीक कट करून. कांदा घालायचा आहे आणि आपल्याला व्यवस्थित कांदा परतवून घ्यायचा आहे. तर इथे मी कांदा छान व्यवस्थित परतवून घेते. तोपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर कांदा परतला की आपल्याला 1 टोमॅटो बारीक कट करून घालायचा आहे. टोमॅटोसुद्धा कांद्यावर मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. कांदा आणि टोमॅटो परतला की आपण जे मिक्सरला वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण घालायचं आहे आणि कांद्यावर आणि टोमॅटोवर व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे. अगदी सोप्या पद्धतीने आहे पण खायला अगदी चविष्ट लागते ही भाजी. एकदा तुम्ही माझ्या पद्धतीने ही भाजी करून पहा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजणच आवडीने खातील. तर इथे पाहू शकता तुम्ही वाटण छान अगदी मी व्यवस्थित परतवून घेतलं आहे. वाटण परतल्यानंतर आपण जे वाटाणा, बटाटा, फ्लावर घेतला होता ते घालायचं आहे आणि आपल्याला व्यवस्थित 2 ते 3 मिनटं वाटणावर परतवून घ्यायचं आहे. माझ्या चॅनलवर खूप साऱ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहे. त्यासुद्धा एकदम सोप्या पद्धतीने अगदी झटपट होणाऱ्या. तुम्ही त्या रेसिपी पाहिल्या नसतील तर एकदा नक्की जाऊन पहा. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर इथे पाहू शकता तुम्ही मी छान अगदी व्यवस्थित परतवून घेतलेला आहे. तर यामध्ये आपल्याला मसाल्यांचा वापर अजिबातसुद्धा इथे कुठे पाहू शकता तुम्ही मी केलेला नाही आहे. पण तुम्ही जर ह्या पद्धतीने केली तर नेहमी ह्या पद्धतीनेच करताल. एवढी भन्नाट चवीची भाजी होते. तर व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे. तर आपल्याला वाटाणा, बटाटा, फ्लावर शिजण्यापुरतं आणि आपल्याला जेवढी ग्रेव्ही हवी त्या इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यानंतर आपल्याला चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला परत मिक्स करायचं. मिक्स केल्यानंतर आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही भाजी छान अगदी व्यवस्थित शिजलेली आहे. वाटाणा, बटाटा, फ्लावर मस्त असा शिजलेला आहे. तर भाजी दिसायलासुद्धा अगदी चमचमीत दिसते. तुम्ही ही भाजी भाकरी संग, चपाती संग किंवा इंद्रायणी भातासंग खूप सुंदर लागते ही भाजी. एकदा नक्की या पद्धतीने करून पहा. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं किंवा कोणत्या गावातनं पाहता ते सुद्धा मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. तर चला पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.